पुढची महत्त्वाची बातमी बघूया. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांची ऑडिओ क्लिप सध्या बाहेर आलेली आहे. माफी मागत लक्ष्मण उत्तेकरांचं स्पष्टीकरण बघायला मिळतंय. छावा चित्रपटाच्या वादावरती दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांचं स्पष्टीकरण समोर आलंय. चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्याचा गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप आहे. शिर्केंच्या आक्षेपावरती दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. छावा चित्रपट हा छावा कादंबरीवरती आधारित आहे. लक्ष्मण उत्तेकरांनी ही माहिती दिली आहे. तसंच दिग्दर्शक म्हणून मी काही चित्रपटात ट्विस्ट केलेलं नाही असं सुद्धा उत्तेकर म्हणताय. पैसे कमवण्यासाठी चित्रपट बनवलेला नाहीये असं सुद्धा यावेळेला लक्ष्मण उत्तेकर म्हणालेले आहेत. तर आपण बघतोय गणोजी शिर्केंच्या वंशजांचा यावरती आक्षेप होता. शिर्केंच्या आक्षेपावरती दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांचं आता स्पष्टीकरण समोर आलेलं आहे. छावा चित्रपट छावा कादंबरीवरती आधारित आहे अशी माहिती लक्ष्मण उत्तेकरांनी दिलेली आहे. आदरणीय भूषणजी, पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन काल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे. पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती. त्यामुळे ह्या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना. पण इन्फॉर्मेशन तीच असते. त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय. छावामध्ये गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के, शिरकाण गावचे, त्यांचं कुलदैवत कुठलं, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सेम टाइम कदाचित इफ आय एम नॉट रॉंग, महाराजांवरती जी टीव्ही सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावासकट गावासकट दाखवलेलं आहे. माझं म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय, त्यांचं गावही नाही दाखवलंय. म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय. त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही. त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही. आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतली, कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आणि म्हणजे तुमचे एक राजे शिर्के बंधू हे तर माझे मित्र आहेत, डॉक्टर राजे शिर्के. पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब. माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात. ह्या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने, मी, आमचे प्रोड्युसर दिनेश विजयन यांनी रात्रंदिवस मेहनत करून 4 वर्ष मेहनत करून हा चित्रपट फक्त ह्याच्यासाठीच निर्माण केलाय की चित्रपटी संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं.